मान तालुक्यात आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होते। सातारा पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे धुळदेव गावातील पुलावर खराब रस्त्यामुळे अल्टो गाडीनं 4 पलटी घेऊन 2 जण जागीच ठार तर 3 जखमी झाले। सातारा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धुळदेव तालुका मान गावच्या हद्दीत आज सकाळी एक भीषण अपघात झाला। एका अल्टो कारनं 3 ते 4 पलट्या घेतल्यानं 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाले। सातारा येथील निकम कुटुंब आपल्या अल्टो कारनं पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघालं होतं। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धुळदेव गावाच्या हद्दीत रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे चालकाचा ताबा सुटला आणि कार उलटली। अपघाताची माहिती मिळताच धुळदेव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कार बाहेर काढलं। मसवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजित भादुले, लुबाळ आणि हांगे यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील क्रांतिसेन नाना पाटील रुग्णालयात हलवण्यात आलं। गेल्या 8 वर्षापासून धुळदेव येथील ओढ्यावरील पुलाचं काम रखडलंय। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित असल्यानं हे काम थांबलंय। हा भाग आता मृत्यूचा सापळा बनलाय। आतापर्यंत या ठिकाणी सुमारे 20 जणांचा मृत्यू झाला। 300हून अधिक अपघातांची नोंद इथं झाली आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे वारंवार निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागा होणार असा संतप्त सवाल विचारत पुलाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आता या कुटुंबात राहिलं काय विचार सरकार कोण येईल त्याला घाला इथं आडवा, कोण मंत्री आहे त्याला घाला इथं आणून